नमस्कार मित्रांनो, आपण ज्या अन्नावर जगतो त्या अन्नाची देवी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? निसर्ग, अन्न आणि माणसाचे नाते जपणारी देवी शाकंभरी माता. आज आपण जाणून घेणार आहोत शाकंभरी नवरात्री 2025चे महत्त्व, कथा आणि त्याची परंपरा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की शाकंभरी नवरात्री कधीपासून सुरुवात होत आहे ते. तर शाकंभरी नवरात्री दरवर्षी पौष महिन्यात साजरी केली जाते. यंदा शाकंभरी नवरात्री 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 पर्यंत साजरी होणार आहे. ही नवरात्री पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत असते आणि शेवटचा दिवस ओळखला जातो शाकंभरी पौर्णिमा म्हणून. यामागची कथा आहे की पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला. 100 वर्षे पाऊसच पडला नाही. नद्या, तलाव कोरडे पडले, झाडे, वनस्पती नष्ट झाले आणि अन्नावाचून सृष्टी तडफडू लागली. तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी आई दुर्गेची प्रार्थना केली. भक्ताच्या हाकेला ओ देत देवी प्रगट झाली. तिच्या अंगावर अनेक डोळे होते म्हणून तिला म्हणतात शताक्षी देवी. सृष्टीची अवस्था पाहून देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंनी नद्या पुन्हा वाहू लागल्या. यानंतर देवीने आपल्या शरीरातून भाजीपाला, फळे, धान्य उत्पन्न केले. म्हणूनच शाक धारण करणारी देवी म्हणजेच शाकंभरी माता असे त्यांचे नाव पडले. शाकंभरी नवरात्राचे एक धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. जसे की ही नवरात्री आपल्याला एक मोठा संदेश देते. आपण अन्नाचा अपमान कधीही करू नका. निसर्गाचे रक्षण करा. शेतकऱ्यांचा सन्मान करा. शाकंभरी देवीला वनस्पतींची देवी मानले जाते. म्हणून शेतकरी वर्गासाठी हा उत्सव फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, अंबाबाई, त्यानंतर तुळजापूर, भवानी माता या ठिकाणी शाकंभरी नवरात्रीत भाज्यांची भव्य आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. तसेच या नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळे आणि धान्याची मोठी आरास म्हणजेच की सजावट केली जाते. त्यानंतर नैवेद्यामध्ये शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला 60 किंवा त्याहून अधिक प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित कडबा किंवा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर या नवरात्रमध्ये अन्नदानाला देखील तितकेच महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्न आणि भाज्या दान केल्याने देवी प्रसन्न होते आणि त्यांची कृपा दृष्टी ही सदैव आपल्या भक्तांवर राहते. चला तर मग मित्रांनो, आई शाकंभरी आपल्याला शिकवते, निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल. आज आपण देवीची पूजा करताना एक संकल्प करूया. कधीही अन्न वाया घालवायचं नाही. निसर्ग जपायचा. गरजू व्यक्तींना मदत करू. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा.